हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वे? तर आज आम्ही लवकर उठलोय फर्स्ट टाइम इन दिस 3 days. तर हे स्टे किती ब्युटिफुल आहे ना, सगळीकडे ना फुलांची झाडं लावली आहे त्यांनी. मला हे खूप आवडलं. ठीक आहे. तर आम्ही आज सकाळी लवकर उठलोय कारण आमच्या स्टेपासून एकदम 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हा बीच आहे. बट स्टील आम्ही बाईक घेऊन आलोय कारण अर्ली मॉर्निंग 7 o'clock वाजता फ्रेश राईडमध्ये वेगळीच वाईब येते ना. तर आम्ही इथे आलो ना तर हाय टाईड होतं आणि डायरेक्ट शोरपर्यंत पाणी होतं. बट व्ह्यू खूपच अमेझिंग होता आणि पाणीसुद्धा थंड होतं. आम्ही पाण्यात उतरलो होतो. इथे थोडीशी जागा होती तिकडे. आम्ही थोडा वेळ इथे बीचजवळ स्पेंड केला आणि मग बाहेर आलो. आणि इथे आम्हाला हे लाजाळूचं झाड भेटलं. म्हणजे आम्ही ते झाड बघितलं, ज्याला टच केलं ना की त्याचे लीव्हज असे बंद होतात. तुम्हाला माहिती आहे का हे? तुम्ही कधी बघितलंय का? मजा येते असं करायला. आम्ही खूप वेळ असंच खेळत होतो आणि त्याच्यानंतर ब्युटिफुल सनव्ह्यू, सनरेज बघितले, विटॅमिन सी घेतला. अर्ली मॉर्निंगला असं मस्त छान लाइटिंग होती तर व्हिडिओज, फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही इथून निघू आमच्या स्टेला परत, कारण आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. व्ह्यू किती सुंदर आहे बघा. ओ माय गॉड! एकदम असं पिक्चर परफेक्ट व्ह्यू होता ना. एवढी झाडं आणि मागे समुद्र. बाय द वे, जे जे हॉलिडे होम्सच्या अराउंड एरिया इतका पीसफुल आणि ग्रीन आहे ना, म्हणजे छोटी छोटी रोड आहेत आणि सर्वीकडे दोन्ही साईडला कोकोनटची झाडं आहेत. एकदम काम आणि लोकल वाईब देतं आणि क्राऊडसुद्धा जास्त नाही आहे. सकाळी एकदम ना असं गावात आल्यासारखं वाटत होतं. एकदम परफेक्ट प्लेस आहे रिलॅक्स करायला. तर इथे जर याल ना तर हा स्टे नक्की करा. ब्रेकफास्टमध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं चाय, पोहे आणि आलू पराठा होता आणि चीज ऑमलेट. किती चीजी आहे बघा हे यार, वाव! एकदम अमेझिंग टेस्ट होती आणि पोट एकदम मस्त फुल झालं होतं. आता खाऊन पिऊन आम्ही मस्त पोट भरून आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघणार आहोत. आमचा नेक्स्ट डे आहे पलोलियम बीचजवळ. तर पार्किंगपासून आहे ना ही अशी जागा आहे आत जायसाठी, छोटासा रस्ता आहे. तर आम्ही सामान वगैरे घेतला आणि इथून निघत होतो. तर ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे. आतमध्ये गेल्यावरती समजलं की आतमध्ये इतके प्रकारचे रूम्स आहेत ना त्यांच्याकडे. म्हणजे 3000 पासून 10,000 पर्यंतचे रूम्स आहेत त्यांच्याकडे. आणि आहे ना खूप असं छान ह्या लोकांनी मेंटेन केलंय. तर इथे आहे ना स्टार्टिंगलाच तुम्ही गेलं ना की इथे तुम्हाला हे दिसेल, रिसेप्शन दिसेल त्यांचं. आणि रूमकडे जायच्या आधीच ना ह्यांचा रेस्टॉरंट एरिया दिसतो. तो इतका ब्युटिफुल आहे आणि त्याचा व्ह्यू बघा, काय अमेझिंग बीच व्ह्यू आहे. ऑनेस्टली मला इथे ही जागा तर बेस्ट वाटली. सो दिस इज आवर रूम. किती मोठा आणि स्पेशियस आहे बघा. मला तर फारच आवडला. छान नीट आणि क्लीन होतं. इवन बाथरूम वगैरे सगळं छान होतं आणि बाहेरच ना असं सिटिंग एरिया पण आहे. म्हणजे किती छान आहे ना, इथे बसून आपण गप्पे पण मारू शकतो. आम्हाला अजून एक रूम आवडला होता 5,000 वाला. बट तो आम्हाला थोडा एक्सपेन्सिव्ह वाटला कारण पूर्ण दिवस आम्ही बाहेर असणार आहोत. तर म्हणून आम्ही हा 3,000 ला डन केला. या स्टेचं नाव आणि लोकेशन मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेन. सो स्टे ट्यून्ड. लाईफमध्ये फर्स्ट टाइम गेट रेडी विथ मी आम्ही ट्राय करत होतो, विच वॉज अ बिगेस्ट फ्लॉप. बट स्टील रूमच्या बाहेरच ना असा मस्त बीच व्ह्यू आहे आणि हवा सुद्धा इतकी सुंदर तिकडे.
वाटत होती ना, बसायला मजा आली. म्हणजे इथे फक्त स्टेला यायचं आहे ना, बाहेर कुठे फिरायला नाही जायचं तर बेस्ट स्पॉट आहे. आता आम्ही मस्त रेडी वगैरे झालोय आणि निघालोय आमची बाईक रेंट करायला. आम्ही आता इथून कॅब करून बाईक रेंट करायला जाऊ आणि मग तिकडून आम्ही आमचं बीच करायला जाऊ. पण त्याआधी जर तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज शेअर आणि लाईक करा. आणि ह्याच्या आधीचे पण व्लॉग्स माझे आधीचे 3 दिवसाचे व्लॉग सुद्धा नक्की जाऊन बघा जर तुम्ही बघितले नसतील तर. आणि तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. ऑल्सो ह्याच्यानंतर मी काय व्लॉग करू हे सुद्धा मला सजेस्ट करा. स्कूटी वगैरे रेंट केली आणि स्ट्रेट निघालो गोवाचा मोस्ट हाईप्ड बीच बघायला, बटरफ्लाय बीच. तर माहित नाही, चला बघूया कसा आहे, कारण का बटरफ्लाय बीच बद्दल इतकं ऐकलंय आणि व्हिडिओ सुद्धा बघितलेत, खूप छान आहे. सो लेट्स सी की कसं आहे. कारण आमचे रेंट वाले जे आहेत ना त्यांनी सांगितलं की रस्ता खूप खराब आहे आणि येस तेच झालं. रस्ता इतका खराब होता म्हणजे रोडच नव्हता पहिली बात तर. तर इथे सुद्धा एंट्री फी होती आणि म्हणजे स्कूटीवर ह्या खराब रोडवरती आम्ही ऑलमोस्ट 30 मिनिट्स होतो. आणि जसा हा ट्रेक म्हणजे जसा हा रस्ता चालू होतो ना तो तेव्हापासून खराब आहे तर एंड पर्यंत आहे. सो प्लॅन अकॉर्डिंगली. इथे ना जीप सुद्धा आहेत म्हणजे बटरफ्लाय बीच पर्यंत घेऊन जायला. आता हल्लीच त्या लोकांनी चालू केलंय तर तेही तुम्ही करू शकता. ते मला असं वाटतं बेटर आहे. बाईक पार्किंग पासून सुद्धा 10 मिनिट्स वॉकिंग ट्रेक आहे. आणि ना हा थोडासा हिडन कोव आहे म्हणजे थोडासा जंगलातून जाऊन मग ते बीच आहे. आणि दोन्ही साईडला क्लिफ्स आणि ग्रीनरीनी सराउंडेड आहे तो. ह्या बीचवर ना तुम्हाला बोट राईड सुद्धा भेटेल, ज्यानी बोट आतमध्ये ते लोक घेऊन जातात पाण्यामध्ये आणि बटरफ्लाय शेप दाखवतात. सो फायनली आम्ही बीचवर आलो आहोत. तर फ्रँकली स्पीकिंग मी लास्ट 3 डेजमध्ये यापेक्षा बेटर बीचेस बघितलेत. तर हा मला आहे ना ओके ओके वाटला. कारण एवढा स्ट्रगल आहे यायचं वगैरे तर स्किप केलं असतं तरी चाललं असतं. तर हे आहे ना मॅप आहे, तुम्हाला पुढे कामाला येईल. कधी गोवा व्हिजिट करायचं असेल तर हे लाईनमध्ये असे बीचेस आहेत, त्याचे नावं आहेत. बटरफ्लाय बीच नंतर आम्ही आलो आहोत कायाकिंग करायला. तर हे कायाकिंगचे डिटेल्स आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. पण इथे इतकं पीसफुल आणि काम एक्सपिरियन्स होता ना, अमेझिंग होतं हे कायाकिंग. आणि बेस्ट म्हणजे आम्ही सनसेट टाईमला कायाकिंग करण्याचं जे डिसिजन घेतलं ना, आय थिंक दॅट वॉज द बेस्ट डिसिजन वी मेड. अजिबात गर्दी नव्हती. एकदम शांत वातावरण होतं आणि हे मँग्रोव्हच्या इथून ते बोट चालवायला काय मजा येत होती म्हणजे कायाक. खूप मजा केली आम्ही. आणि ही बघा कशी मस्ती करते, इथे कशी बसली आहे, फनी वाटते. पाणीच्या मधोमध स्काय ऑरेंज होताना बघणं, इट वॉज सिरियसली सो ब्युटिफुल अँड सो पीसफुल. आय कांट टेल यू. इतकं छान होतं ना, म्हणजे आय वुड सजेस्ट की तुम्ही सुद्धा सनसेटच्याच टाईमला कायाकिंग एक्सपिरियन्स करा. खूप मॅजिकल होतं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. कायाक नंतर मी काय केलं ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेन. सो स्टे ट्यून्ड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमॉरो. बाय.